नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वैभव ग्रीन लाईफ कृषी टेक कोल्हापूरमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। आज आपण आलेलो आहोत वाघा या गावी आलेलो आहोत। या वाघा या गावी आपण अकोला जिल्ह्यातील वाघा या गावी आलो आणि इथं आपल्यासाठी एक भुईमुगाचा प्लॉट, या भुईमुगाच्या प्लॉटवर कशा पद्धतीनं एक रासायनिकवर होता सुरुवातीला, तर कशा पद्धतीनं रोगराई झाली आणि त्यातून आपण हा काढला, त्याचं संपूर्ण नियोजन आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊया। नमस्कार सर, तुमचं नाव आणि गाव सांगा, पत्ता सांगा। माझं नाव श्रीकृष्ण गणपतराव गाडवे, राहणार वाघा, तालुका बाष्टाकडी, जिल्हा अकोला। हा जो प्लॉट आहे, हा प्लॉट पूर्ण किती आहे? 7 एकर। हा 7 एकरचा प्लॉट आहे। या 7 एकरच्या प्लॉटमध्ये आता तुम्ही दादा, हा प्लॉट तुमचा आणि यांचा तो दुसरा, तुमचा 7 एकरचा हा प्लॉट आहे। तर या 7 एकरच्या प्लॉटमध्ये याआधी तुम्ही रासायनिकवर हे केचे फवारणी वगैरे सर्व नियोजन केलं, त्याला खत वगैरे दिलं, तर ते दिल्यानंतर काय परिस्थिती झाली होती प्लॉटची? काय तुम्हाला हे होती? शेंग भुरकी माहीत पडे, एकदम खालून भुरकी माहीत पडत होती, बुरशी जाणवत होती, बुरशी जास्त दिसत होती, बुरशी जास्त जाणवत होती। म्हणजे भुईमुगामध्ये जास्त करून बुरशीचा प्रभाव हा दरवर्षी तुमच्या भागातनी जास्त असतो। तर आपण आल्यानंतर याला कुठलंही खत किंवा काही दिलं नाही, आपण त्याच्यानंतर तुमच्या शेंगा पाल्यानंतर याला एक फवारणी दिली। तर एका फवारणीमध्ये तुम्हाला एक जे नियोजन दिलं ग्रीन लाईफ कृषी टेक कोल्हापूर अंतर्गत, तर त्याचा काही तुम्हाला फरक जाणवला का प्लॉटमध्ये? नाही, रिझल्ट वाटला ना, चांगला रिझल्ट आहे, एकदम रिझल्ट चांगला आहे। शेंगा एकदम कव्हर झाल्यासारखं वाटलं। बरं, शेंगाची साईज वाढली, दाना भरून आला, आणि जे बुरशी असते ते बुरशीवर काय वाटतं तुम्हाला? बुरशी एकदम कव्हर झाल्यासारखी वाटून राहिली, शेंगाचं प्रमाण एकदम म्हणजे असं चांगलं झाल्यासारखं झालं आता। शेंगाचं प्रमाण चांगलं झालं। जसं आता दादाने पाहिलं, याच्यावर भरपूर प्रमाणात बुरशी होती पहिले, आणि अशी शेंग अशी धरली की तुटत होती। आज हे थोडं ताकद लावा लागते। झाड उपटले की भुरक्या शेंगा दिसत भरपूर, भुरक्या दिसत होत्या, आता या भुरक्या शेंगा दिसत नाही। तर एक म्हणजे ग्रीन लाईफ ऑर्गॅनिकवर जसं लोक म्हणतात की बाबा ऑर्गॅनिकवर प्लॉट जमत नाही किंवा रिझल्ट थोडे लेट येतात, नाही, हे तर ताबडतोब रिझल्ट आला, 100% रिझल्ट आहे, 100% रिझल्ट आहे, आणि ताबडतोब आहे। म्हणजे तुम्ही एकंदर ग्रीन लाईफ वापरून समाधानी या। तर याच पद्धतीनं माझं बाकी शेतकऱ्यांना पण हे सांगणं आहे की ग्रीन लाईफवर ऑर्गॅनिक असल्यामुळे जे काही आपली एक मार्केटमध्ये चर्चा असते की बा ग्रीन लाईफ किंवा कोणतेही ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरल्यानंतर रिझल्ट हा लेट येतो, तर हे कुठल्याही प्रकारचा लेट रिझल्ट न राहता ग्रीन लाईफ वापरा आणि ताबडतोब रिझल्ट घ्या आणि चांगला रिझल्ट घ्या। जसा या शेतकऱ्यांनी घेतला तसं आपणही घ्या। आपल्याला काय वाटतं, बाकी शेतकऱ्यांनी ग्रीन लाईफ वापरावं का? असं वापरलंच पाहिजे, 100% वापरलं पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, सांगण्याचा उद्देश एवढाच, जर आपला कुठेही प्लॉट असा काहीच याच्यातनी असेल, बुरशीमध्ये किंवा कशात अटकलेला असेल, तर नक्की आमचा स्क्रीनवर नंबर आहे, त्या नंबरवर कॉल करा आणि संपूर्ण मार्गदर्शन घ्या, आणि आपला खराब होणारा प्लॉट, नुकसान होणार ते आपण चांगल्या पद्धतीनं त्याच्यातून उत्पन्न घेऊ शकतो। धन्यवाद।